जीवनावश्यक वस्तूंच्या यादीमध्ये तूर डाळीचा समावेश होतो. देशातील बहुतांश जनता ही तूर डाळीवर अवलंबून असते. मागील काही दिवसांपासून तुरीच्या दरात तेजी पाहायला मिळत आहे. जालना कृषी उत्पन्न बाजार समितीत 9.5 ते 10.5 हजारांच्या दरम्यान तुरीचे दर आहे. मागील काही दिवसांमध्ये तुरीच्या दरामध्ये 1,000 रुपयांची वाढ पाहायला मिळतेय. केंद्र सरकारने हमीभावाने तूर खरेदी सुरू केल्यानंतर ही वाढ झाल्याचं जालन्यातील व्यापाऱ्यांनी सांगितलंय. नमस्कार, मी संजय कानाडे, आडत व्यापारी. आज जालना मार्केटमध्ये तुरीची आवक दररोज 2,500 पासून तर 3,500 पोत्याची होत आहे. परंतु गतवर्षीपेक्षा ही आवक निम्मी झालेली आहे. कारण यंदा परतीचा पाऊस न झाल्यामुळे तुरीच्या उत्पादनामध्ये लक्षणीय घट झालेली आहे. त्यात सुरुवातीला तुरीचे बाजार होते 8,500 ते 9,500, परंतु केंद्र सरकारने तुरीची खरेदी करण्याची घोषणा करताच 1,000 रुपयाची वाढ झालेली आहे. त्यात सर्वसामान्य नागरिकांना आशा होती की यंदा तुरीची डाळ आपल्याला स्वस्त खायला मिळेल, परंतु ती आशा निष्फळ ठरत आहे. त्यात यंदा विलक्षण असल्यामुळं तुरीचे बाजार सध्या तरी वाढण्याची शक्यता नाही. कारण तुरीची डाळ महाग झाल्यामुळं जनता ओरडेल त्या भीतीने तुरीचे बाजार वाढण्याची शक्यता नाही. परंतु जून, जुलै, ऑगस्ट नंतर 1,000 ते 1,500 रुपयांची तेजी येईल असे जाणकारांचे मत आहे. हमीभावाने तूर खरेदी केंद्र शासनाने सुरू केले असले तरी देखील पुढे लोकसभा निवडणुका असल्याने तुरीच्या दरामध्ये फार तर 1,500 रुपयांची वाढ होऊ शकते. मात्र निवडणुका झाल्यानंतर जुलै-ऑगस्ट महिन्यामध्ये हे दर 13,000 ते 14,000पर्यंत जाऊ शकतात अशी शक्यता संजय कानडे यांनी व्यक्त केली आहे. नवीन तुरीची आवक बाजारात झाल्यानंतर तुरीच्या दरावर दबाव येऊन दर 7,000 ते 8,000 रुपये प्रति क्विंटल एवढे कमी झाले होते. यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना कमी दरात तूरडाळ खरेदी करता आली असती. मात्र तुरीच्या वाढलेल्या दरांमुळे सर्वसामान्य ग्राहकांची अपेक्षा फोल ठरली असंच म्हणावं लागेल. नारायण काळे, न्यूज 18 मराठी, जालना.